आणि तिसरा आपल्याला पर्यावरणाचं उत्पादन करावं लागेल. मातीच्या उत्पादनाने आपल्याला श्रीमंती येईल, पाण्याच्या उत्पादनाने आपल्याला म्हणजे नॅचरल फार्मिंग करत असताना कन्सेप्ट माझा हा का माती सुपीक करायची आहे, पण पाणी तयार करायचं आहे, पण सोबत पर्यावरणही तयार करायचं आहे. आज श्वासाच्या बिमारीने देशात 15 लाख लोक मरतात फक्त श्वासाच्या बिमारीने, कारण पर्यावरण पूर्णपणे ढासळलं आहे. झाडांची संख्या किती पाहिजे देशात ती नाही आहे. तर काय आहे, कार्बन डायऑक्साईड वाढणार, म्हणजे हवा अशुद्ध करून टाकली आहे आपण. हवा शुद्ध करण्यासाठी आपल्याला झाडांची ही तयार करावं लागेल. अशा रीतीने 3 उत्पादनं करावं लागेल. या उत्पादनाची किंमत सरकारने द्यायची आहे, समाजाने द्यायची आहे. समाजाला सगळं स्वस्त पाहिजे. हे मी उत्पादन म्हटलं तर हे बघा, हे माझ्या पाशी मोबाईल आहे. हे मोबाईल कंपनीने मला फुकटात दिला आहे का? हे समाजाला समजवायचं आहे आता सगळ्यांनी मिळून. आपल्याला समाजाने समजायचं हे मोबाईल फुकटात नाही मिळालं. याचं ज्यांनी उत्पादन केलं आपलं नफा जोडून, मी तुमच्यासाठी म्हणजे आपण शेतकरी सगळ्यासाठी आपण चांगली मातीचं उत्पादन करू. पण त्या मातीच्या उत्पादनाची किंमत देण्याची तयारी समाजाने आता तयार ठेवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही कोणत्या स्वरूपात करता हा खूप वेगळा मुद्दा आहे, पण मी सांगतो थोडक्यात का मी पाणी तयार केलं, त्या पाणी उत्पादन मी शेतकऱ्यांनी तयार केलं, त्याचं व्हॅल्युएशन कोणी करणार? त्याला खरोखर त्या उत्पादनाची किंमत शेतकरी आता लुबाडून नाही चालणार. शेतकरी तुमच्यासाठी चांगलं अन्न, चांगलं पाणी, चांगली हवा तिन्ही तयार करून देईल, पण त्याच्या उत्पादनाची किंमत करण्याची तयारी समाजाने आणि सरकारने या गोष्टीला समजून घेणं गरजेचं आहे. एग्रीकल्चरची परिभाषा काय होती, इंग्लिश स्पेलिंग काय होतं, AGR आहे. तर आता मी म्हणतो ते नको आहे, मला AGREE म्हणजे एग्रीकल्चर. मी चांगल्या कल्चरसाठी एग्री असा कल्चर तयार करायचा आहे. मग त्याच्यातून खऱ्या अर्थाने बाकीचे शास्त्र सगळे उभे होतील. नेक्स्ट आता याच्यासाठी मला आता नॅचरल फार्मिंग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, फॉर्म डिझाईन. आता इथे जे काही मी आतापर्यंत बोललो त्याचं थोडक्यात सारांश समरी हे निघते का फॉर्म डिझाईन. आता माझी फॉर्म डिझाईन, मला शेतीत चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर मला फॉर्म डिझाईन करावं लागेल. जशी निसर्गाची कोट्यावधी वर्ष डिझाईन होती ती डिझाईन मला शेतीत इम्प्लिमेंट करायची आहे. त्या डिझाईन मध्ये काय असेल, जेवढे पशु होते, किती पाणी साठवण्याचं सिस्टम होतं, किती झाडं होते आणि किती वनस्पती होते, त्या आधारावर कसं गाजीदार माती होती, ती माती मला परत तयार करायची आहे, त्याच्यासाठी फॉर्म डिझाईन. एकंदरीत 100% क्षेत्र आपल्या शेतीचं, लक्षात घ्या, 100% क्षेत्र शेतीचं. तुम्हाला प्रगती वेगाने पहिल्याच वर्षापासून करायची असेल तर हे सिस्टीम तुम्हाला लागू करावं लागेल. 100% शेती, त्याच्यात 2% क्षेत्र मी पशुपालनासाठी द्यायचं आहे माझ्या शेतीचं. म्हणजे माझ्या इथे 10 एकर जागा आहे तर 10 एकरातली 2% जागा पशुपालनासाठी आहेच. पशुपालन करणार, कारण आधीचं वैभव जे होतं, ज्यांच्या इथे पशूंची संख्या जास्त तो श्रीमंत, निदान 2% क्षेत्र आपल्याला पशुपालनासाठी आपल्याला द्यायचं आहे. कारण मला माझी शेती हजारो वर्षासाठी सस्टेनेबल करायची आहे. आणि उद्या होड लागली पाहिजे का सर्व्हिस करणाऱ्या पोराले माझी पोरगी देत नाही, पण शेती करणाऱ्या पोरालेच माझी पोरगी देईल. ही व्यवस्था तयार करण्यासाठी आपल्याला हे डिझाईन तयार करायची आहे. मग 2% शेती ही पशुपालनासाठी, 3% शेती आपलं पाणी गेलेलं आहे ते परत आणायचं आहे. मला मोठे मोठे धरणं नको, लँड एक्विजिशन लागेल, मोठे कॅनल नको, माझ्या शेतीच्या जमिनी जातील, मला ते नको. मला काय हवं आहे, मला भूगर्भातलं पाण्याचं तळ तयार करायचं आहे. त्याच्यासाठी 3% क्षेत्र मी चरी खोदायच्या माझ्या शेतीत आणि 3% शेती पाण्यासाठी दान करायची आहे. दान करायची म्हणजे याच्यातून वैभव येईल. किती टक्के गेलं तुमचं, 2% आणि 3%. 30% क्षेत्रात जे निसर्गात 33 ते 45% झाडं होतं, 30% क्षेत्रात मी झाडं लावणार. पण कोणते झाडं लावणार, जे मला पैसा पण देईल आणि तिथे बायोडायव्हर्सिटी पण तयार करतील. असे 30% क्षेत्र झाडं लावणं म्हणजे पैशासाठी म्हणतोय मी. आता मी इकॉलॉजी तयार केली झाडामुळे, मी 30% क्षेत्र झाडं लावले. आपल्याला झाडं लावायचे, 30% जागा झाडासाठी द्यायची आहे. झाडासाठी द्यायची आहे म्हणजे आपल्याला पैसे मिळणार हा विषय नाही आहे, पण
निसर्गाचा एक बॅलन्स तयार होईल, नॅचरल फार्मिंगचा एक बॅलन्स तयार होईल, नॅचरल फार्मिंगचा एक सिद्धांत तयार होईल. 30% झाडं लावले आणि 65% याच्यात मी विविध पिकाचे, आता सोयाबीन आहे का सोयाबीन, धान आहे का धान, धानाच्या क्षेत्रात मी खूप जाऊन अभ्यास करून आलो आणि त्यांना सांगितलं धानात किती प्रगती करू शकतो. काही क्षेत्र आपण धानाचं सोडून दिलं आणि दुसऱ्या पिकाकडे वळलो तर किती प्रगती होते. मग त्याचा आता खोलीत जात नाही, पण 65% क्षेत्र आपल्याला विविधता, पिकांची विविधतेतून आपल्याला समृद्धी आणायची आहे. पिकाची विविधता अशा रीतीने 2%, 3% हे 95%ला मदत करणार. म्हणजे पशुपालन केलं, त्याच्यापासून खतं तयार केले, ते खतं आपल्या पूर्ण शेतीची सुपीकता वाढवण्याचं काम करेल. 2% क्षेत्र किती इम्पॉर्टंट आहे पशुपालन. म्हणून आता परत वेळ आलेली आहे पशुपालन करण्याची. मग तुम्ही गाई पाळा, शेळ्या पाळा, काही म्हशी पाळा, पण 2% क्षेत्र त्यांच्यासाठी. 3% क्षेत्र पाण्याने प्रगती होते. मी सांगतो, माझ्या शेतात मे महिन्यात 1 तास चालायचं विहिरीचं पाणी आहे. मी ज्यावेळी शेतात हे सगळे केले, म्हणजे चरी खोदल्या, शेतातलं पाणी शेतात थांबवलं, झाडं लावले, तर आज पूर्ण दिवसभर मे महिन्यात मोटार चालते माझ्या, इतकं विहिरीचं पाणी वाढलं त्याचं. म्हणजे पाण्याने, मग त्या पाण्याने सिंचनाचं क्षेत्र वाढलं. तर अशा 2% आणि 3% हे 95%ला मदत करते. अशी आपल्याला फॉर्म डिझाईन करावं लागेल. हे फॉर्म डिझाईन करत असताना मी इथं वर्णन केलेलं आहे त्याचं. आता ज्याच्या हे सिद्धांत आपले तयार झाले फॉर्म डिझाईनचा, मग आपली शक्ती आहे 6 शक्ती. पहिली शक्ती आपली आई आहे, म्हणजे माती आहे. माती आपली ताकद आहे, ती ताकदला समजून घ्यायचं आहे. आणि दुसरी शक्ती आहे आपले पाणी. पाण्याचं कसं नियोजन करायचं ते पण मी तुम्हाला चित्राच्या माध्यमातून दाखवतो. आणि तिसरी शक्ती आहे आपली बियाणं. का माझं खर्च मी कसं तयार करू शकतो, त्याचं व्हॅल्युएशन कसं होते, हा सगळा. मग त्याच्यासाठी गडाख साहेब आपल्या सोबत आहे का, त्याचं मग काही अजून काही टेक्निकल बाबी असतील ते आपल्याला सपोर्ट करतील. तिथून आपण बियाणाचं कसं कौशल्य आपण आपल्याला तयार करायचं, हे पण. चौथं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, का पहिल्या वर्षापासून शेती नफ्यात कशी जाते, त्याच्यासाठी पीक नियोजन हा फार महत्वाचा भाग आहे. नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला पीक नियोजनाचा मुद्दाही तेवढाच ग्राह्य धरला पाहिजे. तर तिसरा महत्वाचा, चौथा महत्वाचा आहे पीक नियोजन. आणि 5वं महत्वाचं आहे श्रमशास्त्र. हे श्रमशास्त्र जर आपण लक्षात घेतलं, हजारो वर्षासाठी आपली शेती सस्टेनेबल होईल. आणि 6वं, हे 5 काम केले, पहिला माती, पाणी, बियाणं, पीक नियोजन आणि लेबर रिलेशन्स, या सगळ्याला जोड जर मार्केटिंगची नसेल तर तरी आपण वेग झेप घेऊ शकणार नाही. त्याच्यासाठी 6वा मुद्दा नॅचरल फार्मिंग मध्ये मार्केटिंग पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. या 6 मुद्द्याला धरून आपण शेतीचं व्यवस्थापन केलं तर आपण खरोखर एक उंचीवर जाऊ आणि मग चित्र पलटेल. शेतकरी हा मग खूप सन्मानाने पाहण्यात येईल शेतकऱ्याकडे. आता पाण्याची गरज आहे, कारण शेतकऱ्यामुळेच आपण वाचणार. मग हे 6 मुद्दे, त्याच्यापैकी पहिली सॉइल फर्टिलिटी, ही कशी तयार करायची. नाही, सॉइल फर्टिलिटी साठी सिंपल सिद्धांत, त्याच आपल्या फॉर्म डिझाईन मधून तयार केलेले 4 मुद्दे अत्यंत महत्वाचे. गौपालन, प्रत्येक शेतकऱ्याच्या इथे सॉइल फर्टिलिटी तयार होईल, गौपालन केलंच पाहिजे. दुसऱ्या, जमिनीच्या सुपीकतेसाठी झाडं लावणं गरजेचंच आहे. नॅचरल फार्मिंग मध्ये लगेच लागा तुम्ही काम, 5 वर्षानंतर रिझल्ट मिळतील, पैसे त्याचे 5 वर्षांनंतर, पण 5 वर्षापर्यंत आपल्या त्याच्यानंतर अजून उत्पादकता आपली वेगाने वाढेल त्या झाडामुळे. मग दुसरं काम आहे जमिनीची सुपीकता वाढते झाडामुळे. आणि तिसरा, जमिनीची सुपीकता वाढते पाखरामुळे. म्हणजे आमचा पाखराचा जो अभ्यास झाला, पाखराचं अद्भुत कौशल्य आहे, त्यांनी स्वावलंबनाकडे नेलं. चौथं काम आहे बायोमास. हा सगळ्यात महत्वाचा जमिनीच्या सुपीकतेत. का बायोमास कसं तयार करायचं आणि प्रत्येक वर्षासाठी किती मोठं लेअर त्याचं, 6 इंचापासून 1 फुटाचा लेअर आपण विविध पिकाच्या माध्यमातून जमिनीत मिसळलं तर आपली नॅचरल फार्मिंग खूप वेगाने प्रगतीकडे जाते. हे पहिल्याच वर्षापासून करायचं असतं. मग ते विज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असतं. नेक्स्ट, आता गौपालनात आम्ही मुक्त संचार गोठा पद्धतीचं रेकमेंड करतो. तर त्याच्यासाठी आम्ही मुक्त 2% जागा दिली आहे, तुम्ही मुक्त राहावं. आणि त्याच्या शेणापासून आणि त्याच्या गोमूत्रापासून विविधता तयार केली. नेक्स्ट, बराबर इक्वल नाही घेतलं, कारण गाय किती शेण देते, किती गोमूत्र देते, त्या आधारावर त्याचं कॅल्क्युलेशन तयार करून ते केलं.
जास्त आम्ही शेणखतात वापरलेलं आहे 30 लिटर, म्हणून याच्यात 3 लिटर वापरला फक्त. म्हणजे किती आपल्या मातीत गोमूत्र पडलं पाहिजे हाही त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन फार महत्वाचा ठरतो. अंधाधुंद केलं तरी आपल्याला त्याचे बॅड रिझल्ट मिळतात. मग 3 लिटर गोमूत्र टाकलं आणि 1 किलो गुळ टाकलं, त्याला 10 दिवस फर्मंट होऊ दिलं 100 लिटर पाण्यात ते टाकून, आणि 10व्या दिवशी त्याचा वापर केला. आम्ही पंपाचा नोझल काढला, गाळून त्याला ड्रेंचिंगने त्याला दिलं गुळाला. अप्रतिम रिझल्ट मिळालं. सिंचनाची सोय असेल तर वाहत्या पाण्यात त्याला अंगठाची धार सोडून पूर्ण शेतीत प्रवाहित केलं. वंडरफुल रिझल्ट. म्हणजे तुमच्यापाशी सिंचन नाही करायचं आहे, पावसाळा आहे, ड्रेंचिंग करू शकता तुम्ही. सिंचन करायचं असेल तर सिंचनाच्या पाण्यात सोडत आले, वंडरफुल रिझल्ट मिळते. अशा रीतीने गोकृपाचा वापर, गोसंजीवकाचा वापर केला नाही. मग त्याच्यानंतर बीजोपचारची सिस्टीम तयार केली. बीजोपचार मध्ये 1 किलो शेण, 1 किलो माती, अर्धा लिटर गोमूत्र, 1 पाव गुळ आणि या चारीचा वापर करून, आणि त्याच्यात माती, अशा रीतीने शेण, माती, गोमूत्र, गुळ यांचं एकत्रीकरण करून बीजोपचार एक सुंदर केलं. ते बीजोपचार केलं तर मला लक्षात आलं का माझ्या इथं जे काही येलो मोझॅकचे प्रॉब्लेम होते हळूहळू ते नष्ट झाले. एक तर जमिनीची सुपीकता वाढते आहे, आणि हे बीजोपचार केलं तर, कारण गुळ हे त्याला ग्लुकोजचं काम करत होतं. जसं दिलं मी बियाणाला ते ग्लुकोज मिळालं का ते बियाणं टवटवीत येते. म्हणून गुळाचं महात्म्य कळलं काय, तर महात्म्य काय आहे सगळ्याचा सायंटिफिक अभ्यास करून त्याचा वापर केला. अशा रीतीने आम्ही बीजोपचार केलं. नेक्स्ट त्याच्यानंतर महत्वाचं स्प्रेइंग सिस्टम. फक्त 3च स्प्रे केले, काही नाही, चौथं काही गरज नाही. निसर्गात कोट्यावधी वर्ष काही व्यवस्था नव्हती. पहिला स्प्रे केला मी मातीचा स्प्रे केला, तर मग लक्षात आला का मावा, तुडतुडे, फुलकडे सगळे त्या सगळ्या किडीचा नायनाट क्षणात होते, नष्ट. मातीचा स्प्रे केला. मातीच्या स्प्रे मध्ये काय केलं, 200 लिटरची बॅरल तयार केली. 200 लिटरच्या बॅरल मध्ये 40 किलो माती, चांगली त्याला गाळ, त्याचा खडे खाली बसू दिले, आणि ती गाळ त्याच्यात वस्त्र गाळ करून ते टाकून दिली. माती टाकल्यावर त्याच्यात अर्धा लिटर एरंडीचं तेल टाकला त्याच्यात, आणि अर्धा लिटरच्या ह्याच्यात 1/2 किलो हळद टाकली. अशा रीतीने तिघाचं मिश्रण करून लगेच वापरलं त्याला. लगेच वापरलं, फंटॅस्टिक रिझल्ट मिळेल. दुसऱ्या दिवशी मावा, तुडतुडे काही दिसले नाही, पांढरी माशी पण दिसली नाही. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने मातीने माझ्या इच्छा व्यवस्थापनाची निर्मिती होऊ शकते. स्वावलंबनाची दिशा माती माझी. फक्त तेल एरंडीचा घेतला, तेही माझ्या शेतकऱ्यांनी तयार केलाय, तेही माझं. म्हणजे एक मातीचं महात्म्य समजा स्प्रेइंग साठी किती महत्वाचं आहे. आता याचं सायंटिफिक लॉजिक काय आहे, सायंटिफिक कारण काय आहे, तर मी मातीचा स्प्रे मारला. आता मावा, तुडताळा, पांढरी माशी याचा गळा किती बारीक हो, तर ती माती त्याच्या गळ्यात चोकअप झाली का तो कोलॅप्स झाला लगेच, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पूर्ण क्लीन झाला सगळं. म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव क्षणात कंट्रोलमध्ये आला. दुसरं काम केलं तर पिकाला एनर्जी मिळालं, म्हणून ताकाची फवारणी, ताकाची ड्रेंचिंग केली. ताकाची फवारणी, ताकाची ड्रेंचिंग, सुंदर रिझल्ट मिळाले त्याचे. गोमूत्राची फवारणी केली, गोमूत्राची ड्रेंचिंग केली. गोमूत्रही माझा पशुपालन माझ्या इच्छा घरचा आहे, तर मला काही बाहेरून हे आणावं लागत नाही. गोमूत्राच्या फवारणीचं वंडरफुल रिझल्ट मिळाले. आता हे 3 मिळाल्यावर चौथा अळ्या वगैरे असेल तर यांच्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी केली. कारण ज्यावेळी तुमच्या मातीची सुपीकता वाढते त्यावेळी आपोआप पिकात रोग प्रतिकार पपईचं झाड अप्रतिम रेकॉर्ड त्याच्यापासून पैसा मिळायला लागला. म्हणजे झाडही उभे होते आहे. पपईच्या झाडाने पहिल्याच वर्षी दिलं, ड्रीप लावलं, पूर्ण खर्च निघून गेला त्या पपईच्या पिकातूनच. अशा रीतीने ज्ञानाने 30% झाडाची निर्मिती केली. आज फणसाला फणस मिळते आहे, मोसंबीपासून मोसंबी मिळते आहे. आणि पहिले 5-6 वर्ष तिथं जागा मोकळी होती, तर तिथं पिकही घेत, म्हणजे जागा रिकामी राहिली नाही. झाडं लावले म्हणजे जागा मोकळी झाली असं नाही. आपण सातत्याने ज्यावेळी झाड मोठा झाला त्या अधिकार त्याचा आला. आज आंब्याचे झाड लगडलेले आहे, म्हणजे 4-4, 5-5 क्विंटल एक एक झाडापासून आंबे तुटते आहे. म्हणजे मिराकल आहे सगळं, हे सगळं काम ते पाहून म्हणजे असं वाटलं का नैसर्गिक शेती जर या पूर्ण सिस्टीमने झाली तर नक्कीच आपण चांगली सस्टेनेबल शेती करू शकतो. अशा रीतीने झाडं लावले. आता झाडं लावले तर एक काय झालं,
25, जसं मी सांगितलं 10%, 250 फुटा, तर पूर्ण शेतीत एक मायक्रो क्लायमेट तयार झाला. तर जे शेणखताचा जो मी वापर केला, त्याच्यातून जे जीवजंतू जीवाणू निघाले, तर उद्या क्लायमेट चेंजचं ते सोल्युशन निघालं. तुमच्या शेतीचं 3 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होईल. आणि तापमान किती वाढलं, 46-47 डिग्री पर्यंत एप्रिल महिन्यात गेला. कशी शेती सुरक्षित राहील? झाडं लावले तर सुरक्षित राहील. म्हणून झाडांचं महात्म्य हे आहे. आता झाडं लावले, एक मायक्रो क्लायमेट तयार झालं. टेम्परेचर 3 ते 4 डिग्री सेल्सिअसनी कमी झालं शेताचं कमी झालं. म्हणजे नैसर्गिक शेतीत प्रत्येक जीवाचा विचार करावा लागेल आपल्याला. त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण यशाची पावलं पुढे जाऊ. त्याच्यासाठी समाजाने जागृत व्हावं आणि त्यांनी आपली जबाबदारी समजावं, का शेतकरी माझ्यासाठी काय काय करतो आहे. आता झाडं आले तर पाखराची संख्या वाढली. मग पाखराचा अभ्यास केला, तर पाखराने 40% कीट नियंत्रणाचं काम पाखरानेच केलं. 100% कीटक आहे, त्याला खाण्याचा अधिकार पाखराने देवाने दिलेला आहे. तर तुम्ही सगळ्या 100% कीटकाला खा. पण आपण फवारण्या केल्या, एवढ्या केल्या का त्याचं जेवणच हिरावून नेलं. आपण कीटक ठेवले नाही त्याच्यासाठी. आम्ही मुक्तपणे कीटक ठेवले का नाही, मला आता फवारणी करायचीच नाही. जे कीटक आहे ते पाखरं करतील नियंत्रण, आणि जे काही मित्र किडी आहेत ते करतील. तो अधिकार त्यांचा आहे खाण्याचा. तर कोणाचं अन्न हिरावून नेणं म्हणजे नॅचरल फार्मिंग नाही आहे. नॅचरल फार्मिंग म्हणजे प्रत्येकाचं अन्न इथं मिळालं पाहिजे, म्हणजे एक इकॉलॉजिकल बॅलन्स तयार झाला पाहिजे. अशा रीतीने आपण झाडामुळे 40% कीट नियंत्रणाचं काम झालं. आता मला उरलेल्या 65% कोणतीच फवारणी मारावं लागत नाही या झाडामुळे. वंडरफुल आहे ते. सगळ्यात महत्वाचा जो आहे नेक्स्ट, ते बघा पाखराची भूमिका. नेक्स्ट, हा, मग सगळ्यात महत्वाचा बायोमास ठरला आमच्या शेतात. बायोमासच्या कौशल्याने मी तुम्हाला सांगतो, पहिल्या वर्षी तुम्ही शाश्वत राहा. जर बायोमासची कौशल्य तुम्ही तयार केलं, पहिल्या वर्षापासून तुमचं उत्पादन वाढते. बायोमास हा फार महत्वाचा 3 मार्गाने आम्ही बायोमास तयार केलं. पिकात निघणारे तण, त्याचं कौशल्य तयार केलं. आता त्या कौशल्याचं खूप विश्लेषण करत नाही, पण तण वापर करण्याचं कौशल्य, त्याला पेटवलं नाही, त्याला जाळलं नाही, त्याला फेकलं नाही, फेकलं तर वापस शेतात आणून टाकलं. तो कौशल्य तयार केलं. तणांचं कौशल्य, तणांचा वापर कसं करायचं, सुपीकतेसाठी करा. दुसरा महत्वाचं, आपण तिथे का पिकाचं कोणतंही औषध जाळलं नाही. पिकांच्या प्रत्येक अवशेषाचं, जसं आता तुरी आहे, पराठी आहे, दाळ आहे, नाही सडणार ते लवकर. तर आम्ही एका एकराची तुराठी असेल तर जमा करून ठेवली, 10 बाय 10 100 चौरस फुटाची जागा. आणि 100च द्यायची आहे ना तुम्हाला, 43,508 मधून 100 चौरस फूट जागा. एक पावसाळा गेला का सगळी वाळून जाते. मग उलटून फेकून त्या बैलाच्या पायाने गडगड तुकडून ते फर्टिलायझर मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे पिकाचे अवशेष कुजणारे न कुजणारे दोन्ही जाळू नका, हे विनंती आहे. त्याचा वापर करण्याचं कौशल्य तयार करा. पहा, सोनं तुमच्या घरात परत ये. मग हे सोनं आहे सगळं आपलं. या सोन्याचा वापर करून सोनं तयार करायचं आपल्याला. मग पिकांचा अवशेष दुसरा महत्वाचा. तिसरा महत्वाचा जे आहे तो आहे ग्रीन मॅन्युअर. ग्रीन मॅन्युअर प्रत्येक शेतकरी याचं कौशल्य तयार करा, ग्रीन मॅन्युअर तयार करण्याचं. आता मी तुम्हाला सांगतो, ग्रीन मॅन्युअर मध्ये आम्ही काय केलंय. आम्ही जास्तीत जास्त, मला बायोमास हवा आहे, तर आम्ही फक्त बोरू ढ्याच्यावर निर्भर नाही राहिलो. तर आम्हाला जास्तीत जास्त बायोमास मिळेल असं बियाणं त्या पाहिजे होतं. ते बियाणं आम्हाला लक्षात आलं का बाजरा सगळ्यात बारीक आहे, लवकर पुजते, लवकर सडते. आम्ही 8 किलो बाजरा घेतला, 6 किलो चवळी घेतली आणि 10 किलो बोरू किंवा ढेंचा घेतला. या तिघांचं मिश्रण केलं. आता त्याच्यात पावशेर किंवा 100 ग्रॅम तीळ टाकून दिली. कारण जे काही तेलवाण आहे त्याच्यात जे काही तिळवाण आहे त्याच्यात न्यूट्रिशन सिस्टम जास्त असते. तर आम्ही हे न्यूट्रिशन वाला 100 ग्रॅम त्याच्यात टाकून दिलं आणि एका एकरात हे 24 किलो बियाणं फेकून दिलं, पाऊस यायच्या आधी. आणि जून महिना आणि 45 ते 50 दिवसानंतर त्याला कापून बंचिंग करून टाकलं. मग जेव्हा निवांत मिळालं, कोरडं गेलं, त्यावेळी त्याला आपण मातीत मिसळून टाकलं. अप्रतिम रिझल्ट आले. आता हे ग्रीन मॅन्युअर मी घेतलं जून महिन्यात, याच्यापासून पैसा मिळणार का? नाही मिळालं. पण लक्षात ठेवा, मी हे ग्रीन मॅन्युअर घेतलं, मग मला माहिती आहे या ग्रीन मॅन्युअर वर मी समोर मुळा लावला तर विक्रमी आला. किती लागला? एकरी 1 लाख मुळा सेट केला. 80,000 मुळे मिळाले. या वर्षी 5 रुपयाचा 1 मुळा खपला. आता 5 रुपये म्हणजे सप्टेंबर मध्ये मुळ्याची जर लागवड झाली तर तुमचा मुळा महाग खपतो, हे लक्षात.
पण सप्टेंबर मध्ये जागा मी जर धान पेरला तर नोव्हेंबर पर्यंत रिकामच होत नाही. इकडं मी आईची काळजी घेतली, म्हणजे ग्रीन मॅन्युअरने आई तू पहिले घे मग मला दे, म्हणजे ते पहिलं आईला दिलं. मग त्याच्यावर गोबी, पत्तागोबी, फुलगोबी, पानगोबी, गहू, चणा जे काही असेल ते घेतलं. विक्रमी उत्पादन त्याच्यावर. आम्ही टोमॅटो लावतो, हिरवळीचं खत घेतलं, ते मिसळून टाकलं. माझी जागा रिकामी राहील सप्टेंबर महिन्यापर्यंत, काय दुःख नाही. आई बरोबरचं नातं मला तयार करायचं आहे. कारण मी जमिनीची सुपीकता जिथपर्यंत वाढवत नाही तिथपर्यंत वेग येऊ शकत नाही माझ्या कार्यकामात. मग टोमॅटो लावलं. या वर्षी 1,000 रुपयापासून 1,500 रुपये 2 महिने सतत त्याचे भाव मिळाले नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आता 1,000 रुपयापासून 1,500 रुपये रोज 50-60 कॅरेटा एकरी निघत होते. आता 50-60 कॅरेटा 1,000 रुपये 1,200 रुपये म्हणजे 50,000 रुपये रोज. अहो माझा आई बरोबरचा संबंध गेला कुठे वाया. म्हणजे मी ग्रीन मॅन्युअरचा विचार केला, काही हे तुझ्यासाठी आणि बाकीचं पीक माझ्यासाठी. अशा रीतीने आपल्याला या ग्रीन मॅन्युअरचं कौशल्य पिकाबरोबर जोडून त्याचं कौशल्य तयार करावं लागेल.